नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 23 सप्टेंबर, 23 ऑक्टोबर आणि 23 नोव्हेंबर असे एकूण जर विचारात घेतले 2 महिने बाकी आहेत, 60 दिवसाचा कालावधी बाकी आहे आणि या 60 दिवसामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचे लक्षात घ्या. प्रश्न नक्कीच अवघड असणार आहेत. पाठ्यपुस्तकावरच असा एक प्रश्न मागच्या परीक्षेला आला होता. हा प्रश्न सॉल्व्ह करतो आणि तुम्हाला या 60 दिवसात काय करायचं हे सांगतो. मित्रांनो लक्षात घ्या, प्रश्न खूप जबरदस्त आहे. एक समकोण त्रिभुजाच्या समकोण बनवणाऱ्या भुजा या 5:12 आहे. कशा प्रमाणात आहेत? 5x आणि 12x या प्रमाणामध्ये आहेत, गुणोत्तरात आहेत. जर त्रिभुजाचे क्षेत्रफळ हे 270 वर्ग सेमी आहे तर कर्णाची लांबी किती असेल? कर्णाची लांबी आपल्याला शोधायची आहे. मित्रांनो, दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ विचारलेले आहे. दुसरी गोष्ट असं विचारलेलं आहे त्यातला कर्ण काय असेल विचारलेलं आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ असतं. लक्षात घ्या. मग आपण याला काय करू, ची किंमत काढून घेऊ. बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले 12×5 = 60 करून टाकतो. 60x हे 270 ला 270 जशाला तसं x वर्ग करा, कारण या दोन 12x आणि 5x 12×5 = 60 आणि x चा गुणाकार हा x वर्ग केलेला आहे. बघा इथे झालं 30, हे 30 इकडे आलं, 270 भागिले 30 हे कटलं 9 आलं, 9 बरोबर x वर्ग आणि x बरोबर 3. आता पोरांनो लक्षात घ्या, 3×5 = 15, 15x वर्ग अधिक 12×3 = 36, 36 x वर्ग बरोबर तुम्हाला कर्ण मिळून जाईल. कर्ण काय मिळेल? कर्ण मिळेल. आता 225 हा कशाचा वर्ग आहे? 15चा वर्ग आहे. 225 हा 15चा वर्ग आहे आणि 36चा वर्ग जर बघितला 1296 आहे, बरोबर कर्ण वर्ग. आणि या दोघांच्या वर्गाची बेरीज केली तेव्हा काय येईल? 1521. बरोबर, 1521. 1521 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे रे? तर तो आहे 39 या संख्येचा वर्ग आणि शेवटी कर्णाची लांबी ही 39 आहे. ए नंबरचं करेक्ट आन्सर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी जवळपास 1.5 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय समावेश आहे? एक तर तुम्हाला क्षेत्रफळ माहित असणं गरजेचं आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ तुम्हाला काढता आलं पाहिजे. या भुजा या कशा आहेत? प्रमाणात आहेत, तर त्याची एक बाजू काढणं गरजेचं होतं. एक बाजू काढण्यात आली, मग बाजू एक पाया काढला, उंची काढली, दोघांची बेरीज काढली तेव्हा कर्ण काढता आला. अशा पद्धतीचे उदाहरणं सुद्धा आपण घेत असतो, जे की क्लासमध्ये विद्यार्थी मित्रांनो आगामी काळात या 2 महिन्यात म्हणजे 60 दिवसात अशा पद्धतीने आपल्याला ही परीक्षा क्रॅक करायची आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षाभिमुख अभ्यास करता येणार आहे. गणिताचाच म्हणून नाही, प्रत्येक विषयाचा. आता मी 2 दिवसा म्हणजे काल अलंकार हा टॉपिक शिकवला. अलंकार हा असं शिकवला का रे? नाही, त्याच्यावर अगोदरच्या सर्व परीक्षेला प्रश्न आला होता, या कारणास्तव तुम्हाला अलंकार शिकवला. म्हणजे त्या अलंकारामधून 1 मार्क तुम्हाला मिळवता येणार आहे. तो सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका. या 60 दिवसाचं हेच नियोजन करा, जेणेकरून तुम्हाला या 60 दिवसामध्ये एकूण 90 मार्क मिळवता येतील. कास्टचा असेल किंवा ओपनचा 90 मार्कापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने मागचे प्रश्न काय विचारले याच्यावर फोकस असणारा एकमेव ग्रो अकॅडमीचा क्लास तुम्हाला जॉईन करायचा आहे. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, लक्षात घ्या. तसेच विद्यार्थी मित्रांनो, माझा नंबर देतो. लाईव्ह क्लास आहे, तुमच्या वेळेनुसार सुद्धा बघता येणार आहे. राहिलेल्या दिवसात मागचा पुढचा सिलेबस तुम्हाला मिळणार आहे. व्यवस्थितरित्या तुम्हाला या क्लासला जॉईन केल्यानंतर लाईव्ह क्लास, रेकॉर्ड, त्यानंतर नोट्स, वाचनासाठी नोट्स, सर्व गोष्टी तुम्हाला एकत्रित मिळणार आहेत. फीस फक्त 1500 रुपये आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये या 2 महिन्यामध्ये ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी आपल्या क्लासची मदत घेता येणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या. आता दिवसभरामध्ये सर किती अभ्यास करावा लागेल इथून पुढे? किमान 5 तास तरी अभ्यास करा रे बाबा. दिवसभरात 5 तास अभ्यास. 5 तासाचं नियोजन कसं करायचं ते सांगतो. न चुकता तुम्ही काय करा, बाल मानसशास्त्राला 1 तास रोज द्या. न चुकता कधी MCQs वाचा, कधी शोध वाचा, कधी थेरॉटिकल वाचा.
CDP ला 1 तास रोज द्यायचा आहे. अंकगणिताला 1 तास, जर अंकगणित असेल तर 1 तास गणिताला अंकगणित. आणि लँग्वेज साठी तुमचा 2 तास ऐवजी 1.5 तास ठेवू आपण. लँग्वेज साठी 1.5 तास. दोन्ही लँग्वेज मिळून मराठी करा किंवा इंग्रजी करा. इंग्रजी असेल मराठी असेल याच्यासाठी 1.5 तास द्यायचंय. राहिलेल्या 1.5 तासामध्ये तुम्हाला वाटेल ते वाचायचंय. लक्षात घ्या. काय वाचायचं? राहिलेल्या 1.5 तासामध्ये EVS चा अभ्यास करायचा. जास्त वेळ EVS मध्ये घालू नका. स्कोरिंगचे सब्जेक्ट याला घ्या. याच्यात 25+ राहायचे मला, याच्यामध्ये सुद्धा मला 25+ राहायचे आणि या दोन्हीत मिळून मला 30 मार्क मिळवायचे. लक्षात ठेवा, या दोन्हीत मिळून मला 30 मार्क मिळवायचे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये कितीही घासलात 10-12 मार्क पडणार आहेत. ते 10 मार्क घेऊन टाकायचे याच्यात. म्हणजे आपला 90चं टार्गेट आपल्याला इथे क्रॉस करता येत आहे. लक्षात घ्या. तसेच सायन्स मॅथ मध्ये बघा, सायन्स आणि मॅथ वाल्यांनी लक्षात ठेवा, तुम्हाला 60 पैकी 40 मार्क कसेही करून मिळवायचे. ठीक आहे. मग आपण इंग्रजी मराठीतले 30-70 झाले, CDPतले 25 झाले, 95 बेरीज. अशी स्ट्रॅटेजी ठेवा. ठीक आहे. फोकस करायचे विषय सांगतोय मी. इथून पुढे फोकस करायचे विषय CDP, 2 लँग्वेज, मॅथ सायन्स वाला असेल तर मॅथ सायन्स वर फोकस करा. त्याच्यामध्ये तुम्हाला 60 पैकी 40 मार्कापर्यंत पोहोचायचे, हे माइंड मध्ये ठेवा. तरच आगामी काळामध्ये तुम्हाला ही परीक्षा 90 क्रॉस होणार आहे. 89 पडलं तरी नापास आहे बरं का, आणि 82 पडलं तरी नापास आहे. त्यामुळे या गोष्टी करत असताना तुम्हाला आपल्या क्लासची मदत होणार आहे. आपला क्लास कसा आहे? लाईव्ह आहे, प्लस तुम्हाला रेकॉर्ड सुद्धा मिळणार आहे त्याच क्लासचं. त्याच्यानंतर कुणाकडेच नसलेल्या ई नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत. आणि अजून त्याला ऍडव्हान्स प्रॅक्टिस साठी टेस्ट पेपर सुद्धा आपण अवेलेबल केलेले आहेत. टेस्ट पेपर सुद्धा आपल्या घेऊ शकता. म्हणजे फोकसली टार्गेट ठेवून इथून पुढे 2 महिने अभ्यास ठेवायचा. म्हणजे मला कोणत्याही परिस्थितीमध्ये या 60 दिवसात रोज 2 मार्काचा अभ्यास करायचा. मग तुम्ही ऑनलाईन क्लास बघून करा, नोट्स वाचून करा किंवा सेल्फ स्टडी करून करा. पण काय करायचंय? कोणत्याही परिस्थितीत अभ्यास माझा 2 मार्काचा पर डे झाला पाहिजे. या हिशोबाने तुम्ही टॉपिक कव्हर करत चला. नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये TET मध्ये पास होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. परीक्षा स्ट्रॅटेजीनुसार, अनेक व्हिडिओ टाकलेत मी स्ट्रॅटेजी. परीक्षा ही स्ट्रॅटेजीनुसार केल्यानंतर खूप सोपी आहे. कुठलं तरी एखादं पुस्तक वाचत बसायचं, कुणाचं तरी एखादं व्हिडिओ बघत बसायचं ज्याच्यात तथ्यच राहील. असे जर बघत बसलात तर तुमचा फक्त वेळ वाया जाणार आहे, तुमचा अभ्यास होणार नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे आपली स्ट्रॅटेजी वापरून आगामी काळात या परीक्षेसाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि वेळेतून तुम्हाला मार्क कमवायचे आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.